हजार पहिल्या क्रमांकाला आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 1,00,000 म्हणजे फायनलला खेळणारा संघ लखपतीच होणार आहे, हे विसरून चालणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या 5 क्रमांकाचा विचार अगदी आपण केला तर 4,34,000 रुपये आपण रोख रक्कम देणार आहोत पहिल्या 5 क्रमांकासाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. स्ट्राईकला असेल तो आता कुणाल कोण, नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल रणजित फराटे. पहिल्या षटकासाठी जर अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती ओमकार उदावान. डावाला होईल सुरुवात. ओमकार गोलंदाजीवरती तयार आहे. त्याचं काम नेहमीच असतं खुंकार, तो आहे ओमकार गोलंदाजीवरती तयार. आणि इथे समोर आहे कुणाल कोण. कुणाल कोण जसा आला मला असं वाटतंय पाबळवरून येताना सेट होऊन आलं की काय. षटकार. डीजे एक विनंती राहील, आपला आवाज थोडासा अजून खुल्ला करावा, विनंती राहील आपणास. तर पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिले खूप जोरदार फटका आला. तिथे अगदी आपण पाहिले तिथे षटकार येताना पाहायला मिळाला. चेंडू समोरच्या बाजूला प्रेक्षक गॅलरी जी आहे या गॅलरीच्या छतावरती चेंडू अडकला गेलाय आणि तो काढणं थोडंसं मला वाटतं अवघड जाईल. त्यामुळे युवा समालोचक आदरणीय किरण गावटी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर समालोचक आमचे मित्र आदरणीय सागरजी ढवळे साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आदरणीय आमचे दुर्गे साहेब उपस्थित आहेत. अक्षय दुर्गे साहेबांचं मनापासून स्वागत आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू शरीफ वेधक आपल्याला पाहायला मिळालाय. सागर ढवळे साहेबांबरोबर नेहमीच दुर्गे साहेब असतात. एक दुर्गे साहेब असतात असं अजिबात नाही, ह्यावेळेस दुसरे दुर्गे साहेब आहेत. त्यांच्या बरोबर वरून एक वाक्य आठवलं सागर सर, पण थोडासा वेळ मला की त्या वाक्याकडे निश्चितपणे जाऊया. डॉटबॉल आला होता, परत एकदा लो फुल टॉस होता, तिथे परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत होईल आणि धाबरेकडे पुढे जाईल. धाबराका धावा संख्या 7 धावा धाबरेकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल ट्रॉफीचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. 14 तारखेला क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. 19 तारखेला क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय खास करून यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्याला 5 लकी ड्रॉसाठी गिफ्ट हॅम्पर आहेत, 5 बक्षीस आहेत. इतर म्हणजे इलेक्ट्रिक बाईक बरोबर अजूनही 5 बक्षिसं खास जी वाढली गेलेली आहेत त्यासाठी 5 व्यक्तींच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे. रणजित मैदानाच्या आतमध्ये आला, बिघडण्याचा प्रयत्न होता, चेंडू पोचला जाय नाही काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, चांगलं असं झालंय क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान दुहेरी धावा आली. रणजित 2 धावसंख्येने खातं खोलतोय. दहा प्रकारची धावा संख्या असेल ती आता 9 धावा. या लकी ड्रॉसाठी सौजन्य यांच्या माध्यमातून आहे आदरणीय शिवाजी बंकर साहेब, आदरणीय सतीश मुंडे साहेब, आदरणीय दत्तात्रय चोरे सर, आदरणीय सागरजी गावडे आणि आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर अविनाश गावडे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. फुल टॉस पडला, झडला, पण चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. स्पर्धेमध्ये आम्ही सगळ्यात दूरवरचा पाहिलाय आणि या स्पर्धेतला सगळ्यात जवळचा षटकार छेरन. थँक्यू डीजे. जसा खणखणीत षटकार गेला तसा खणखणीत आवाज पण आला. मनापासून धन्यवाद.
आणि आमचे तेजस गावटे समोरच्या बाजूला प्रेक्षक गॅलरीमध्ये आलेले आहेत. ज्यांना ज्यांना कुपन घ्यायचं असेल 50 रुपयाचा कुपन आहे. 50 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची नामी संधी आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. सुशांत गायकवाड अर्थात सोन्या तिथं अगदी आपण पाहतोय इथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळालाय आणि तिथे अगदी आपण पाहतोय थोडीशी चर्चा होती आणि तिसऱ्या पंचांकडे आलेला हा निर्णय रिव्ह्यू निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तर मिळेल, नाही सक्सेसफुल झाला रिव्ह्यू लॉस निश्चितप्रमाणे असणार आहे. पण कधी कधी एक गोष्ट आपण ऑब्झर्व करतो की तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतो, कधी कधी ऑनफिल्ड निर्णय द्यावा लागतो. ज्यावेळेस ऑनफिल्ड निर्णय येईल ना तुमचा रिव्ह्यू तुमच्याकडे आयताचा शिल्लक राहणार आहे. तो वापरात आलाच नव्हता. फुल टॉस म्हणजे अगदी आपण पाहिलं ना भिंतीवर डायरेक्ट जर चेंडू लागला तर चौकार आहे आणि जर एक टप्पा खात लागला तर धावा पळून पूर्ण करायचे आहेत आणि भिंतीच्या पलीकडे गेला तर तो एक टप्प्यावरती जाऊ डायरेक्ट जाऊ तो चौकारच आहे आणि झालरीच्या वरून गेला तर षटकार आहे. आणि इथे निर्णय आलाय रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. व्हाईट बॉल आहे. सेकंड लाईनच्या बराचसा दूरवरती चेंडू पाहायला मिळालाय त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. tenniscricket.in टेनिस क्रिकेट विषयातली पहिली वेबसाईट आहे. यूट्यूब चॅनल आमच्या संतोष नाना पाणेकर यांच्या माध्यमातून सुरू झाला. छोटासा हँडीकॅम घेऊन सुरू झालेलं हे काम जगाच्या कानाकोपऱ्यात इतकं मोठं काम करेल हे कोणाला वाटलं पण नव्हतं. हो 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 इथे भन्नाट वेग परंतु डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतो. कदाचित जाणून बुजून टाकलेला हा चेंडू होता. मजबूर केलं होतं रणजित पराटेला खेळण्यासाठी परंतु तिथे अगदी आपण पाहतोय कारण अशा प्रकारचे चेंडू थोडीशी रिक्स प्रमाणे घेतली गेली होती. ओमकार ओदावतने हा दुसरा व्हाईट बॉल आलाय. हा धाप्रगती धावा संख्या 17 धावा. षटक क्रमांक पहिला अजूनही चालू आहे. स्विचिचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बॅटवरती आला नाहीये. डोक्यावरती हात निश्चितप्रमाणे लावला जातोय. ये गलती मैंने क्यों कर दी ते पश्चाताप आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. धाप्रगती धावा संख्या बिनबाद 17 धावा. थँक्यू डीजे. नुकतं ज्यांचं आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लकी ड्रॉसाठी बक्षिसं निश्चितप्रमाणे आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय खूप जुने दांडे खेळाडू अनुभवी खेळाडू आणि गॅलरी सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सलमान शेख साहेब उपस्थित झाले. त्याचबरोबर ऋषी गावडे या ठिकाणी उपस्थित. सगळ्या मित्रपरिवाराचं मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. गोलंदाज आयकॉन अक्षय तावरे आणि इथे अगदी आपण पाहतोय चेंडू स्विच हिट. वन बाउन्स 4 रन चौकार. कारण बऱ्याच वेळा अगदी आपण पाहिले की एकाच संघात मग रणजितला आपण पाहिले, अक्षयला आपण पाहिले, कुणालला आपण पाहिले, एकाच संघात बऱ्याच वेळा खेळलेले आहेत. एकमेकांच्या कमकुवत बाजू माहिती आहेत. त्याच्यावरती आघात कशा प्रकारे केला जाईल हे पाहिलं जात आहे. 21 धावा. अक्षय तयार. यावेळेस चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. एफर्ट जबरदस्त लागलं गेलं होतं. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने धापावरती धावा संख्या आहे 22. सागर डोळे सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगायची राहिली नाही की आपल्या बरोबर कोण आहे हे महत्वाचं नसतं. आपण कोणाबरोबर आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याबरोबर खूप सारी माणसं नेहमी असतात
वाह, काय चेंडू टाकला अक्षय दवरेने, जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा. आणि ह्या काही घटना आहेत ज्या घटनांमुळे या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होताना पाहायला मिळाले. पर्व तिसरंच आहे, पण गेली ही की 10-12 वर्षाची क्रिकेटची स्पर्धा आहे की काय, इतकं मोठं नाव या क्रिकेटच्या स्पर्धेचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दर्जा जो आहे ना, इथे नो बॉलचा इशारा आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, कारण आपल्याबरोबरची माणसं जी राहणारी असतात ही चांगली वाईट सगळ्या प्रकारची माणसं राहतात. पण आपण ठरवायचं असतं आपण कोणत्या व्यक्तींबरोबर थांबल्यानंतर आपल्या आयुष्याला चांगल्या प्रकारची कलाटणी मिळेल. फ्री हिट इथे डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल, धावफलक वाढला जाईल. धावफलकात धावसंख्या 24 धावा, बिनबाद 24 धावा आहेत. सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. या सुंदर वातावरणात रयत शिक्षण संस्थेचे या मैदानावरती मात्र क्रिकेटचे सामने रंगले गेलेत. यावेळेस समोरच्या बाजूला चेंडू पाठवला जाईल, सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू सीमारेषेला घेतोय धडक आणि हा आलाय चौकार एकदम कडक. रणजितच्या बॅट मधून हा चौकार येताना पाहायला मिळालाय आणि धावफलकाची धावसंख्या 28 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शरीरभेदक मारा आपल्याला पाहायला मिळालाय. बॅट वरती चेंडू निश्चितप्रमाणे आला नाही, सातत्याने नाराज होताना पाहायला मिळतोय. ही नाराजी जाणवते. एकदा डोक्यावरती हात लागला गेला, एकदा चेहऱ्यावरती हात ठेवला गेला होता, आता स्वतःचीच बॅट स्वतःच्या पायावरती मारून घेतली. ही पश्चात्तापाची लक्षणं आहेत. या दरम्यान मात्र चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळत झालाय. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. आणि या षटकाराने धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचली गेली. टोटल स्कोर आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 विदाउट लॉस. 34 धावा निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळते. मी एक सूचना अगोदर पण केली होती, सूचना कदाचित रिपीट करतो. आपले पाय भिंतीच्या तिथे बसलेले जे प्रेक्षक वर्ग आहेत, आपले पाय आपण वरती घ्या, मांडी घालून बसा बिंदास. ते झाडाखाली पण बसलेले, झाडाखाली भिंतीवर बसलेले. हा, अजून पलीकडे एक पाय आलता, ते पलीकडचे पण एकदम कोपऱ्यावरती तिकडे. हा, 3-4 जण तुम्ही. स्पर्धा तिथे ते कोण आहे अजून कॅमेऱ्याच्या खाली बसलेले? कॅमेऱ्याच्या खाली कोण बसले तिथं? हा सर, तुम्हीच. स्पर्धा ही तुमच्यासाठी आहे, त्यामुळे आपण प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांसाठी तर बनवली आहे. पण तुम्हाला तिथं बसून जर चांगला व्ह्यू मिळत असेल, तुम्हाला तिथं बसून जर क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेता असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं बंधन काय, तुम्हाला तिथं पाय खाली सोडून बसता येणार नाही. एवढं सांगून कोणीतरी पाय सोडलाय, मग अवघड आहे. पाय वरती घेऊन बसा. रस्त्याच्या कडेला जिथं फिल्डर उभा आहे तिथं पाय वरती घ्या. पंचाकडे हलकं सापीला तर म्हणजे केलं गेलं होतं. नवीन गोलंदाज स्पर्धेचा कंटिन्यू मारा करण्यासाठी आपण पाहतोय. ओमकार उदामन गोलंदाजी मार्क आपल्याला जो पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळाले. साईराम या नावाचा ब्रँड ज्यांच्या माध्यमातून उभा राहिला, यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच असं म्हणतो, हरकत नाहीये. गुटू खामकर होता झेल घेताना, काय जबरदस्त झेल झालाय. मित्रांनो, झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण त्या खेळाडूसाठी वाजूया.
हेगोडीचे दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय अन्नापूरून उपस्थित झालेले महाराष्ट्र पोलीस आदरणीय आमचे किरणजी पवार आणि त्याबरोबर आदेश पवार हे दोन्ही महाराष्ट्र पोलीस आहेत, ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. एक चांगला झेल होताना या ठिकाणी पाहायला मिळाला. गोटू कामकरने झेल घेतला, मोठी विकेट इथं पाहायला मिळाली. इथे कुणाल कोणची विकेट, ही सगळ्यात मोठी विकेट मानावं लागेल. आणि ओमकार उदावान ही मगाची गोष्ट सांगितली की त्याचं काम असतं नेहमी खुंकार, त्याचं नाव आहे ओंकार. आणि इथे कुणाल खूनची विकेट सगळ्यात महत्त्वाची येताना पाहायला मिळाली. पहिली विकेट आली आहे संतोष शेठ नागोडे 11 मांडवगण या संघाला बसलेला पहिला धक्का आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल दीपक चौगुले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. महाराष्ट्र पोलीस ते आता फलंदाजी मार्कवरती आहेत, ज्यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालेलं आहे. साईराम उद्योग समूह, साईराम मित्र परिवार, साईराम नावाचा ब्रँड ज्यांच्या माध्यमातून उभा राहिला त्या आदरणीय रवींद्र गिरमकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रवींद्र गिरमकर सरांचं मनापासून स्वागत. आणि इथे अजून एक विकेट येते तर राहिली. जीवनदान आहे, सोप्पा वाटणारा झेल, जिथे सुमित ओहळने 3 झेल अप्रतिम घेतले होते. या ठिकाणी विजय बेनबर साहेब महसूल अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांतजी शेट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. इथे परत एकदा आपण पाहतोय इथे डावेस्टीच्या बाहेर आहे, परंतु सातत्याने रणजित फराटे जो शफल होतोय ना, तर शफल झाल्यामुळे इथं ओमकार थोडीशी रिस्क पण घेतोय की चला डावेस्टीवरती चून टाकून पाहू. थोडासा स्विंग जर झाला तर कदाचित डावेस्टीवरती चून आदळला जाईल, हा प्रयत्न आहे ओमकार उदाबांचा. पण रणजित फराटे कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाही. धाबराकरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 36 धावा आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना संतोष शेठ नागोडे 11 मांडवगण. स्विच हिट. आणि इथे अगदी आपण पाहतोय नो बॉल, परंतु सेकंदाचे काही क्षण होते जिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन पोहोचला पण होता. अर्थात झेल सुटला गेला, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय अफलातून होताना पाहायला मिळालं. धावसंख्या धावसंख्या नोबलच्या रूपाने वाढेल 37 वरती धावफलक. ओमकारचा हा चेंडू अगदी आपण पाहिला थोडासा खराब. पुढचा चेंडू असेल मात्र फ्री हिट. करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होणार ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस परत एकदा आपण ओमकार तयार आहे. यावेळेस मिड विकेटला चेंडू पाठवला रणजीतच्या बॅटमधून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक वाढला जाईल. धापलकाची धावसंख्या असेल तर आता 43 धावा. या 43 पैकी 24 धावा रणजित फराटे याच्या आहेत. 10 चेंडू खेळला रणजित. 24 वरती निश्चितप्रमाणे नाबाद आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस पण लो फुल टॉस. रणजित फराटेवरती गोलंदाजाची आम्ही सातत्याने होतो पाहायला मिळतोय. जो रणजितला बांधून ठेवण्याचं कामकाज केलं जाते. एखादे 2 फटके मोठे येत आहेत रणजितच्या बॅटमधून, पण इथे रणजितची जी कामगिरी आपण पाहतो जी सातत्याने आक्रमक तर आहेच आहे, पण यावेळेस रणजितला थोडंसं मात्र थांबवलं गेले. खंडूशेठ शेंडगे साहेब उपस्थित झालेले आहेत. आपल्या शिरूर तालुक्यातील एक लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि साईराम ग्रुपवरती त्यांचं विशेष प्रेम असतं. जीव की म्हणजे नाही, एका वाक्यात सांगतो ना मग, खंडू शेंडगे म्हणजे साईरामचे काळीच आहे.
ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या बक्षिसासाठी योगदान आहे. तर खंडू शेंडके साहेबांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहणार आहे. 45 वरती धापलक षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दीपकसाठी यावेळेस जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. वाह, खूप दूरवरती मात्र चेंडू पाठवलाय. जा शोधून आणा षटकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 या दरम्यान जे संपलं जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करते धावा संख्या 1 बाद 51. 1 बाद 51 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटासा ड्रिंक ब्रेक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. इथं जर अगदी आपण पाहिलं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. युट्यूब लाईव्ह सौजन्य देणारे रांजणगाव महागणपतीचे सरपंच जुने दांदे खेळाडू आदरणीय मोहनदादा शेळके आणि शिरूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय प्रवीण गुलाबराव धुसगुडे साहेब यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य टेनिस.in ला सचिनदादा चौधरी सरपंच राजापूर यांच्या वतीने बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट आयकॉनसाठी सायकल आहे. मॅन ऑफ दी सिरीजसाठी एक LED TV प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय सागरप्पा दंडवते यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. आकर्षक असणाऱ्या ट्रॉफीज, रॉयल ट्रॉफीज त्यासाठी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय रामभाऊ शांतराम मोरे साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. पंचांसाठी सौजन्य शिरूर ग्रामीणचे माजी उपसरपंच आदरणीय बाबाजी अण्णा वरपे साहेब आणि करडीलवाडीचे माजी उपसरपंच आदरणीय संजयबा धुसगुडे यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय उपस्थित झालेल्या मान्यवरांमध्ये शेवगाव प्रीमियर लीगचे आयोजक बाळराजे थेमेकर साहेब उपस्थित झालेले आहेत आणि HDFC बँकेचे अधिकारी आदरणीय धनंजय दुर्गे साहेब आमच्या सागर शेठ डवळे यांच्या बरोबर उपस्थित झाले. धनंजय दुर्गे साहेबांचं मनापासून स्वागत आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला जे पाहायला मिळते मॅच थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं राहील. अन्यथा शेवटचा सामना कमी षटकांचा खेळावा लागेल आणि 4 पैकी कोणते तरी 2च संघ असणार आहे ज्यांना ही शेवटची मॅच कमी षटकांची खेळावी लागेल. परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न परत एकदा आपण पाहतोय. गुड्डू कामकर ज्याने कुणाल कोणचा घेतलेला अप्रतिम झेल आणि जसा गोलंदाजी मार्क करतो त्याला पहिला चेंडू अप्रतिम आहे. 51 वरती धापलक आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. आणि इथे चेंडू अगदी आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. थँक्यू. पंचांना एक विनंती राहील की मॅच बॉल येण्यासाठी जो वेळ लागला जातोय ना जवळपास 1-1.5-2 मिनिटं जातात. त्या 1.5-2 मिनिटं खूप महत्त्वाचे राहणार आहे सर. जर 10 षटकार आपण एका मॅचमध्ये जर आपण गणले आणि 10 षटकारांसाठी जर 1.5 मिनिटाचा वेळ जर आपण जर केला बॉल येण्यासाठी तर 15 मिनिटं जातील. 15 मिनिटं म्हणजे आपल्याला 3 ओव्हर आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, एका मॅचमध्ये जर 15 मिनिटं आपल्या अतिरिक्त गेले 6 मॅच आहेत. तुम्ही सेकंदाच्या प्रत्येक क्षणाचा विचार करणं गरजेचं राहणार आहे. बॉल बॉक्स आपल्याकडे बॉल बॉक्स भर नाहीये, पोतं भरे. त्यामुळे विनंती राहील वेळ सगळ्यात महत्त्वाची राहील. वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. कारण वाचवलं तर खर्च करायला मजा येते ना. धनंजय वरपे साहेबांना विचारा, करपे साहेब जे त्यांना विचारा की वाचवलं तर खर्चायला मजा आहे म्हणून ते नेहमी सांगत असतात बचत करा. आणि ती बचत HDFC बँकेत असेल तर अजून चांगलं. यावेळेचा चेंडू हवेत आहे. चेल
होऊ शकला नाहीये. या दरम्यान अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. दोन शतरक्षक असताना अगदी आपण पाहिले जेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि थोडासा नाराज निश्चितप्रमाणे गुड्डू खामकर आपल्याला पाहायला मिळेल. जीवनदान आहे इथे रणजित फराटे आला. आपल्याला 59 वरती जाऊन जे पोहोचलाय. शेवटचे 15 चेंडू बाकी राहिलेत. सॉरी 15 चेंडूमध्ये 33 धावा निश्चितप्रमाणे आतापर्यंतच्या बनवले रणजित फराटेने. आणि शेवटचे जर अगदी आपण पाहिलं तर चेंडू अजूनही 14 या डावातले बाकी राहिले गेले. त्यातला एक चेंडू तर डाट आलाय. या डावातले 13 चेंडू आहेत. या 13 चेंडूत अजून रणजित काय करमत करतोय पाहिला मजा आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी तर एवढी मोठी गर्दी आहे. रॉयल ट्रॉफीचं आयोजन नियोजन होण्याचं कारण असते. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फक्त पंचाने एक विनंती राहील की मॅच बॉल जे येत आहेत तेच मॅच बॉल आहे का एकदा आपण चेक करून घेत चला. कारण काही चेंडू हरवलेले आहेत. पुरानी गेंद अगर मिल जाए तो यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. अक्षत तावरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने षटकाची झाली आहे समाप्ती. या षटकात एक षटकार येऊन धाबलक वैयक्तिक खर्च करताना पाहायला मिळालाय तो गुड्डू खामकर. फक्त 9 धावा. षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट. धाबलक 1 बाद 60 धावा. 4 ओव्हर संपल्यात 60 धावा. थोडीशी चर्चा अगदी मैदानाच्या आतमध्ये होईल आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज आता अक्षत तावरे त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रिकेट साहित्य सौजन्य आदरणीय मंदरशेठ पाचुनकर उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. प्लेअर ऑफ द डे यासाठी एक बक्षीस आहे. विशेष भेट आहे. एस टूर्स अँड ट्रॅव्हल्स संतोष शेठ नागोडे यांच्या माध्यमातून. समालोचक सौजन्य आदरणीय विशाल शेठ कुतकर माजी नगरसेवक अहिल्यानगर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे अमोल पाचुनकर उद्योजक यांच्या माध्यमातून. जेवढे सत्कार होत आहेत या सत्काराचे फ्रेम सौजन्य सुभाष गांधी गांधी कंस्ट्रक्शन शिरूर पुणे नगर यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला जे पाहायला मिळते. अक्षत तावरेचा चेंडू होता. समजू शकत नाही रणजित फराटे. मॅन ऑफ द मॅच यासाठी सौजन्य आहे आदरणीय सागर शेठ लांडे उद्योजक आणि ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड उद्योजक यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अगदी आपण पाहिले रणजितला परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. त्यांची
स्वस्तिक शेअर मार्केट प्रोप्रायटर आदरणीय सचिन कारखिले साहेब यांच्यातून एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय षटकार येताना पाहायला मिळेल. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय राहुल शेलार याच्या बॅटमधून षटकार आलाय. धापरकर धावसंख्या 66 आहे. 3 गड्यांच्या मोबाईल यामध्ये शरीरविधक मारा निश्चित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव जी पळून पूर्ण केली गेली ही एक धाव लेग बाय चोरपडा असेल. 67 वरती धाव फलक. स्वस्तिक शेअर मार्केट याचे ओनर आदरणीय सचिन कारखिले साहेब यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. त्यांनी ती जी बक्षीस दिलं होतं 1551 रुपयाचं बक्षीस आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं जरा करेक्शन करतोय. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक होते झेलाभोवती, त्या दरम्यान एक धाव आली. एका धावसंख्येने षटकाची सुद्धा इथे होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 3 बाद 68 धावा. तर स्वस्तिक शेअर मार्केट यांच्या वतीने बक्षीस सचिन कारखिले साहेबांच्या वतीने लागोपाठचे 4 षटकार जो खेळेल त्या लागोपाठच्या 4 षटकारांसाठी 1551 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. आणि एक क्षेत्ररक्षक 30 या सरकारच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता टाइम आउट 68 शेवगा प्रीमियर लीग आणि शेवग्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय आमचे बालराजे ठेमेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवगा करंडक यांच्या माध्यमातून वरवला जातो. एक क्षेत्ररक्षक 30 या सरकारच्या आतमध्ये अतिरिक्त वाढवावं लागलेलं आहे. देवाश्री वॉरियर्स टाकळी डोकेश्वरी टीमला. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अमोल अल्लट आलाय. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण विकेट घेताना पाहायला मिळालाय. स्पर्धेबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करतोय आणि जेवढे संघ या स्पर्धेमध्ये आहेत त्या प्रत्येक संघाच्या संघनायकाला एक चांदीचा कॉईन धरमचंद भौरीलाल फुलफगर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. डीजे सौजन्य विजय गावटे, ग्रामपंचायत सदस्य शिरूर, हॉटेल जयेश बार रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लिक्विडचे कुपन्स आपल्यापर्यंत पोहोचले गेलेले आहेत. तेजस घावटे त्या ठिकाणी आहेत. जिकडे चौकर आलाय तिकडे लिक्विडचे कुपन आलेले आहेत. 4 रन. घावटे साहेबांच्या बरोबर आमचे काही बॉडीगार्ड पण आहेत. एक बॉडीगार्ड आहेत. ओके, एक आहेत पण 4-5च्या बरोबरीत आहेत. 10-72 4 गाड्यांच्या मोबाईल शेवटचं षटक चालू आहे. यावेळेचा चेंडू खूप चांगला चेंडू येतो डॉट. स्ट्राईकला असताना फलंदाज अगदी आपण पाहतोय महेश जेवगले मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 72 वरती धापलक 4 गाड्यांच्या मोबाईल शेवटचे 3 चेंडू या दरम्यान जे बाकी आहे. तिसरी मॅच पहिल्या सामन्यातला विजेता वर्सेस दुसऱ्या सामन्यातला विजेता. विनर असेल ही गोष्ट लक्षामध्ये राहू द्या. विनरची मॅच राहील तिसरी. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा आणि एकाच हातात राज रेपाळे याने घेतलेला एक चांगला असा झेल. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता विकेट नंबर 5 72 वरती धापलक 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये शेवटचे षटक चालू. शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी राहिलेत. या स्पर्धेसाठी नाश्ता सौजन्य जे आहे आदरणीय विपुल शेठ भंडारी कलेक्शन शिरूर
आणि चिराग शेठ भंडारी सेल्स कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. फटाके सौजन्य सुनील शेठ वापना माझे नगरसेवक शिरूर नगरपालिका यांच्या माध्यमातून आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक परत एकदा आलाय, चेंडू खाली, राज रेपाळे आलाय, संदीप गिरे मैदानाच्या आतमध्ये आला होता, तोही ते बाद होईल. शेवटचा एक चेंडू आणि पाहूया हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल आणि या दरम्यान चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास पोहोचला, चेंडू कलेक्ट केला गेला आणि त्या दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी विकेट नाही आली पण 3 धावा आल्यात. आपल्या धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला बनवला गेला 75 धावा, 76 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागणार आहे. आपल्या स्पर्धेमध्ये ग्राउंड सौजन्य आदरणीय जाकीरभाई पठाण सदस्य रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र, अंपायर सौजन्य प्रकाश राजगुरू आणि तानाजी शिळवणे, पाणी सौजन्य कयुमाई शेख, डेक्कन एकवा, चारही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील किंवा आता जी मॅच चालू त्यातला एखादा चला 12वे प्लेयर आहेत, नाही तर तुमच्याकडे तुमच्या नाश्त्याची सोय जी जेवणाची सोय ते आपण क्लिअर करा. आणि पपुशेठ पवार आपला एक प्रतिनिधी पाठवा महाराजा प्रतिष्ठान, आणि त्याचबरोबर विनंती राहणार आहे कॅप्टन पानोली राजूशेठ गायकवाड प्रतिष्ठान, आपण कॅप्टन या आणि आपल्या जेवणाचे डबे आपण घेऊन जा. या स्पर्धेमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर 5 होतकरू शालेय विद्यार्थ्यांना आपण शालेय वस्तू वाटप तर करणारच आहोत आणि या शालेय विद्यार्थ्यांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 2-2 हजार रुपये असे आपण 10,000 रुपये शालेय विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यामध्ये आदरणीय योगदान देणारे व्यक्ती जे आहेत त्यामध्ये यशवंत भाऊ पाचंगे, आदरणीय गौतम थोरात, आदरणीय मेजर नितीन बांदल, आदरणीय आकाश गावटे यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतील. आपल्या स्पर्धेमध्ये एक विशेष बक्षीस जे आहे MS धोनी स्टाईल सामना फिनिश करणाऱ्या सामना फिनिशरसाठी रवींद्र गिरमकर साहेब यांच्या माध्यमातून जे आपले सायराग उद्यम समूहाचे सर्व आहेत 777 रुपयाचं प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची इच्छा होती रवी गिरमकर साहेबांची 1000 रुपये बक्षीस ठेवण्याची, पण 7 जुलै हा अंक सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे 7-7 अंक होता म्हणून 777 बक्षीस आहे, बाकी काहीच नाही दोन्हीमुळे. वा, रविदादांची जन्मतारीख पण 7, त्यांच्या मुलाची जन्मतारीख सुद्धा 7, ते दोन्हीचे फॅन आहेत, त्यांची जन्मतारीख 7-7 आणि आज हा आनंद आहे रॉयल आणि साईराम 1-7, ही आनंदाची बाब. महाराजा प्रतिष्ठान या टीमचे संघमालक कॅप्टन आदरणीय सरपंच पपुशेठ पवार, आपण विशाल भाऊंशी संपर्क करायचा आहे ताबडतोब. शेवगा प्रीमियर लीग आयोजक आदरणीय आमचे बाळासाहेब टेमेकर यांचा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय,
या ठिकाणी आदरणीय अनुपशेठ भंडारी, डॉक्टर अविनाश गावडे, त्याचबरोबर आदरणीय विशालशेठ गायकवाड, बंटी शेठ आणि साईराम अध्यक्ष आदरणीय रवी गिरमकर साहेब यांना विनंती राहील आपण बाळासाहेब ठेमकर साहेबांना सन्मानित करावं अशी विनंती राहील. बाळासाहेब ठेमेकर शेवगाव प्रीमियर लीगचे आयोजक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे त्यामध्ये शिरसाट स्पोर्ट्स, अंग स्पोर्ट्स, जान्हवी स्पोर्ट्स, सानिका स्पोर्ट्स, अडसूळ कार डेकोर, विश्वास मसाले जोशीवाडी, त्याबरोबर गंगा ग्रँड हॉटेल, ऋषीभाऊ धुमाळ, मुन्नाभाऊ शिंदे, जितेंद्रभाऊ गोडसे, राहुल शेठ महाजन, धनंजय तात्या पाचंगे, सरपंच पंकज भाऊ कारखिले, प्रवीण शेठ कबाष्टे, खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. शेवगाव प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय बाळासाहेब ठेमेकर साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी करतोय. रॉयल ग्रुपचे सर्व आदरणीय विशालशेठ गायकवाड अर्थात बंटी भाऊ, त्याचबरोबर साईराम उद्योग समूहाचे सर्व आदरणीय रवी गिरमकर साहेब, त्यानंतर डॉक्टर अविनाश गावडे, त्यानंतर भंडारी साहेब, टेमेकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मॅच निश्चितप्रमाणे एका बाजूला सुरू होईल. विशेष सहकार्य करणारे सचिनदादा गावटे, तुषारभाऊ पवार, गणेश शेठ पठारे, डॉक्टर अविनाश गावडे, शुभमभैया गंगावणे, राहुलदादा विठ्ठल पवार, शेलर मामा गुळाचा चहा, कपिलाना गावटे, ज्ञानेश्वर माऊली कुरंदळे, भरतभाऊ रासकर, उदयनराजे कुरंदळे, पांडुरंग शेठ शिंगाडे, ज्ञानेश्वर भाऊ डेरंगे, त्याबरोबर ओमकार कर्डिले साहेब, प्रवीण भाऊ गोबारे, अक्षय शेठ दसगुडे, गणेश शेठ दसगुडे, अविनाश साबळे, एस ग्राफिक, हे सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पहिला चुनाव अगदी आपण पाहिलाय आणि जसा दुसरा डाव सुरू झालेलाच आहे. आवाजामध्ये डावात बदल झालाय, आवाजात थोडासा बदल करू आणि आवाज असेल या ठिकाणी परत एकदा प्रदीप ओवाळ सरांचा. थँक्यू. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगताई सूर्यही झुकतो आदिवंदी तो प्रभू शिवराया. रॉयल ग्रुप व सायरो मित्रपरिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 मोठी मॅच मैदानावरती रंगते. संतोष शेठ नागवडे 11 व्हीसीसी मांडवगण फराटा हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर अशा दोन तागड्या फौजांमध्ये एक मोठं युद्ध तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. 75 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे आणि या 75 धावांचा पाठलाग करत असा ओमकार उदावांचा हा फटका, किरण शिंदे चेंडूच्या खाली टिपतो झैल आणि ओमकार उदावांचा समतो खेळ डावाला पहिलं खिंडार. पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळला. व्यासपीठावरती आपण पाहतो अनेक मान्यवर खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपण जर पाहिलं खरं तर शेवग्याच्या शेतीतून एक उत्तम प्रकारचा करिअर करू शकता आणि तुमच्या आवडत्या खरं तर क्षेत्रामध्ये मात्र तुम्ही प्रावीण्य मिळवल्यानंतर मात्र जगण्यामध्ये एक मोठा रुबाब पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो दुबई आणि कुवेत सारख्या देशांमध्ये ज्यांची खरं तर मोठ्या प्रमाणावरती निर्यात केली जाते. बाळराजे कृषी उद्योग समूहाचे सर्व प्रसिद्ध शेवगा किंग आणि शेवगा करंडकाचे मुख्य आयोजक आदरणीय बाळराजे ठेमेकर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत आमचे गुरुवर्य सागर ढवळे पाटील सर, त्याचबरोबर सौरभ शेळके, दुर्गे साहेबांना देखील खरं तर आपण इथे व्यासपीठावरती पाहतो. या सर्वांचा आपण रॉयल ट्रॉफी 2025 त्याचबरोबर इथं 24 तारखेला या मैदानावरती प्रोफेशनल प्रीमियर लीग ह्या
तिसऱ्या पर्वाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रवीणजी गायकवाड सर देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात। या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात। राहुल गिरे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज झाले। बॅक टू द बॉलर सुशांत गायकवाडचा हा ब्रँडेड फटका आहे। गेंदबाज के मस्तक को ऊपर, दस्तक चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा। चौकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो। 7 धावा धावफलकावरती 77 धावांचा पाठलाग करायचा आणि तो धावफलक जर गाठायचा असेल सुशांत गायकवाड महत्वाचा खेळाडू आहे। हा बॉल पंच पाहणी करतायत आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये 1,51,000 रुपयाने झळालता करंडकासाठी आपण पाहतो। खरं तर एक मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये। तर खेळाडू जागेवरती आहे ना, पंच आहेत आपले, पंच घेतील तिथे निर्णय। खेळाडू जागेवरती आहे आपल्या, चला कशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होईल। 1,51,000 रुपयाने झळालता करंडक ही खरं तर आपण पाहतो स्पर्धेची बक्षिसावाली तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय। इट्स वाईट बॉल। अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय 8 धावा धावफलकावरती। राहुल गिरे एनबी ट्रॉफीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिलेला खेळाडू आहे। विरोधी दिशेला फटका आणि त्या फटक्यावरती कलात्मकतेचा आविष्कार होता सुशांत गायकवाडचा सनसनी चौकार, 4 धावा। इथे चौकार आलाय। चौकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे अमोल शेठ उगले साहेब आणि आदरणीय मयूर शेठ गोरे साहेब यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाके ढोकेश्वर संघ धावफलकावरती 12 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। चांगला फटका होता। यावेळेचा चेंडू आपण पाहतो खाली खाली चेंडू राहिले, तिथे चेंडूचा बॅटचा संपर्क मैदानावरती नाहीये। अफलातून गोलंदाजी आपण पाहतो। राहुल गिरे षटक क्रमांक पहिलं इथं मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर 12 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहे। धावफलकावरती आपण पाहतो 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात। 30 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज आहे। ह्या मैदानावरती जर आपण पाहिलो खरं तर इतिहास प्रचंड आहे तो धावफलकाचा। अनेक खरं तर धावफलक इथे मैदानावरती अपुरे पडलेला आहे, त्यामुळे या खेळपट्ट्यावरती धावा तुम्हाला बनावं लागणार आहे। चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात। मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानावरती रंगलेला आहे आणि या संघर्षातून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं। वाडेगावन गावचे माजी सरपंच संतोष शेठ शेळके आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषार शेठ पवार हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं 12 धावा धावफलकावरती। दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण रणजित फराटे यांना इथे मैदानावरती पाहतोय। यावेळेचा चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे सरकला। विजय अल्लाटचा ब्लास्ट आहे। कुणाल खोंडच्या डोक्यावरनं राजशाही तडाखा, सिक्सर, 6 धावा। षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो। 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। विजय अल्लाट अलीकडे खरं तर पारनेर तालुक्याचा हा मोठा सुपरस्टार प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट आपल्या गावासाठी तो खेळलेला आहे। प्रमोट केला आणि प्रमोट केल्यानंतर मात्र त्यांनी संघाला निराश केल्यानं मिडॉनमध्ये राहुल शेलर चेंडूवरती येईल। तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय। 19 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 28 चेंडू आणि अजूनही 57 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। उजाने डावखुरे हाताचं कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते आणि ते गरजेचंच आहे। हे मैदान
डावखुर हाताच्या फलंदाजासाठी सातत्याने वरदानच ठरलेलं आहे, फलदायीच ठरलेला आहे. त्यामुळे सुशांत गायकवाड खूप महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याला थांबवण्यासाठी संघाचा नेता योगेश भैया फराटे यांनी रणजित फराटेने आणलेला गेलेला आहे. कमी वेळामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल म्हणून प्रचंड मागणी असणारा मांडवगणचा हा सुपरस्टार आहे. विरुद्ध दिशेला फटका इथं मैदानाच्या आतमध्ये खेळायचा, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथं मैदानावरती नाहीये. रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व फुलताना बहरताना तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिल्या पर्वामध्ये धानोरे स्पोर्ट क्लब या संघाने बाजी मारली, दुसऱ्या पर्वामध्ये महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पप्पूशेठ पवार यांनी कंपनीने बाजी मारली. त्या तिसऱ्या पर्वामध्ये कोण, त्याचं उत्तर शोधायचं, परंतु त्याआधी सुशांत गायकवाडचा ह्या फटक्याचा आनंद घेऊयात. चेंडू सरळ स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेडे, नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. सुंदर फटका ऑफस्टिकच्या पलीकडे गेला आणि सरस कोरलेकच्या डोक्यावर एक राजशाही तडाखा. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 25 धावा धावपलकावरती आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहे ज्यांनी खरं तर क्रिकेट जगलेले आहे. मंडळ अधिकारी आदरणीय प्रशांत शेटे सर आहेत, त्यांच्यासोबत आपण जर इथं पाहिलं प्रसिद्ध निवेदक रावसाहेब चक्रे सरांना देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहतात. अनेक नावं आहे जी खरं तर आपण पाहतो क्रिकेट या निस्सीमच्या हाती आहे. यावेळेचा चेंडू होता ओळीने दुसरा असेल. या साडव्या बॅटनं पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, सुशांत गायकवाड ऑन फायर, डीप मिड विकेट फोडला. षटकार. यस, आपण पाहतो मैदानाच्या बाहेर अर्थात बाउंड्रीच्या बाहेर जे प्रेक्षक षटकार आल्यानंतर झेल घेतील त्यांच्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटी गायकवाड सर यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि याआधी देखील आपण पाहतो सातत्याने देतच आपण आलेलो आहोत. षटकार आलाय. या षटकामध्ये धाव्यांची उधळण केली सुशांत गायकवाडनं. धावपल पुढे 31. हा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वेगावरती स्वार आहे. जबरदस्त चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 31 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. षटक क्रमांक आपण जर पाहिले इथं मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलेलं आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती देवश्री ओरियस टाकी ढोकेश्वर 77 धावांचा पाठलाग करतो. धावपलकावरती 1 गडी बाद 31 आहेत. 24 चेंडू 45. चोवीस चेंडू आणि 45. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. पुन्हा एकदा राहुल गिरेकर, योगेश भैया फराटे गेलेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. चेंडूला फक्त फ्लिक केला. डिप स्केअर मधनं किरण शिंदे आपल्याला चेंडूवरती येताना पाहायला मिळतं. 1 धाव तुम्ही पाहतात आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे 32 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला SS टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर आणि श्रीगोंदाचं क्रिकेट नवीन होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे यशस्वी संघमालक म्हणून पुढे आलेत अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये संतोष शेठ नागवडे यांच्या मालकीचा VCC मांडवगुण फराटा संघ तुम्ही मैदानावरती पाहता. तर दुसऱ्या बाजूला आदरणीय अमोल शेठ उगले आणि आदरणीय मयूर शेठ गोरे साहेब यांच्या मालकीचा देवश्री ओरियस टाकी ढोकेश्वर असे संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे गेला. धावपलकावरती 32 धावा. समीकरणावरती आपण नजर टाकली तर 23 चेंडूमध्ये अजून 44 धावा इथं विजयासाठी आवश्यक असणार आहे. यावेळेचा चेंडू सुशांत गायकवाड आग लावतो. आगीचा आगड बंब उसळतो. स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर
बहारदार रुबाबदार तडाखा षटकार. पाने निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा. लागोपाठचे आणखी 2 आले. अर्थात सलग 3 षटकारासाठी अजय शेठ गोबर यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कमबॅक तुम्हाला करावं लागणार आहे, कारण धावपलक तुमच्याकडे नाहीये. अनेक वर्ष आपण पाहतोय या तगड्या फौज एकमेकांच्या समोर आल्या. कुणी किती वेळा कोणाचा पराभव केला, कुणी किती वेळा कोणाला अस्मान दाखवले, या गोष्टी मॅटर करत नाही. नवीन दिवस आहे आणि या नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला विजयाने करायची आहे. चांगला चेंडू तर राहुल गिरेचा हा घोकणार आहे इथे मैदानावरती, परंतु दुसऱ्या बाजूला सुंदर फटका. पाठीमागे राहुल शेलार चेंडूला पाठमोर आहे. चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी मात्र फेक येईल. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातो. 40 धावा धावपलकावरती, 20 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. पाने निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा. पाने निकले हो जो मंजिल ओ मुकाम भी मिल जाएगा. आज बस तुम कोशिश तो करो, जितका काफिला खुद ब खुद जुड़ जाएगा. प्रयत्न करावा लागणार आहे तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू खांडून काढलाय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवरनं येतील. किरण शिंदे थोडासा वेळ घेतील. तोपर्यंत आपण पाहतो घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळणार. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो सामना पाहण्यासाठी आदरणीय निलेशजी शहाणे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचबरोबर आपण पाहतोय HDFC बँक वसूल अधिकारी धनंजय दादा दुर्गे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक छोटा सन्मान करतोय. अनुप शेठ भंडारी यांना आम्ही विनंती करतो की आपण हा सन्मान करा. वाह, सुंदर फटका. डीप पॉइंटला कुठेही नाहीये. सुशांत गायकवाड पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवतोय. सनसनी चौकार. थँक्यू. HDFC बँक अधिकारी अर्थात वसुली अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे आपण खरं तर चांगलं काम पाहत आलेलो आहे, धनंजय दादा दुर्गे यांचा सन्मान होतोय. आणि मी अनुप शेठ भंडारी साहेबांना विनंती करतो की आपण दुर्गे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती अमोल शेठ उगले आणि मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा देवाश्री ओरियर टाकळी ढोकेश्वर संघ एक गडी बाद 46 आहे. तर 18 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. मी सातत्याने सांगितलं की आयुष्यामध्ये स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है, तलवे चाटने वालों पर नाही. आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा इतिहास उभा करायचा असेल तर कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व तुम्हाला मैदानावरती दाखवावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी मार्कवरती मांडवगण एक्सप्रेस संदीप पप्पा गिरे. अनेक वेळा खरं तर आपण पाहतो संतोष नागवडे 11 मांडवगण हा संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये आहे, संघाच्या ह्या कोहिनूर हिराने अनेक वेळा कामगिरी केली, परंतु समोर दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड सुसाट सुटलेला आहे. 12 चेंडूमध्ये 35 धावांचा विध्वंस त्याच्या बॅटमधून आलाय. तर दुसऱ्या बाजूला विजय अल्लाट 4 चेंडूमध्ये 9 धावेने शेख चांगली त्याला 7 मैदानावरती देतोय. मी सातत्याने सांगितलं आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोण, त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाही. आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण, या गोष्टीला खूप अर्थ राहिलेला आहे. आणि तो किल्ला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रोखायचा आहे. 46 धावा धावपलकावरती आपण पाहतो. 18 चेंडू आणि अजून 30 धावांचं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवरती संदीप अप्पा घिरे पहिला चेंडू मैदानावरती टाकतील. यावेळेचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती मिस टाइम फटका आहे आणि त्यावरती पहा विजय अल्लाट याचा ताकदीचा वापर देखील असेल. पुरेपूर वापर. राहुल गिरेच्या डोक्यावरनं चेंडू आकाश मार्गाने फरार. षटकार. या षटकाराबरोबर टाके डोकेश्वर संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा धावपलकावरती. यावेळेचा चेंडू गुडघाट टेकवला
खोलवर लेनचा आपण पाहतो चेंडू होता तिथे पाठीमागे राहुल शेलार चेंडूवरती येतील. एक धाव आहे. अशा अडचणीतून मात्र आपण पाहतो आता संघाला मार्ग काढायचा आहे. मी सातत्याने सांगितलं की आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात नेहमी दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी अवकात. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 53 धावा धावपलकावरती. शेवटचे 16 चेंडू आणि 23 धावींची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. सुशांत गायकवाड अनेक वर्ष खरं तो खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. कमर्शियल गटाचं क्रिकेट खेळताना सुशांत गायकवाडला आम्ही पाहिले. व्यवसाय गटातलं क्रिकेट खेळतोय. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयडॉल, ॲज अ आयकॉन म्हणून खरं तर पारनेर तालुक्यातल्या टाकळी ढोकेश्वरच्या या सुपरस्टारला का प्रचंड मागणी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो या रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये कर्तृत्वाचा झेंडा तो रोवतोय. हा बॉल सुंदर इथे मैदानाच्या आतमध्ये. काही गोलंदाज असे असतात की डावकुऱ्या हाताचे फलंदाज समोर आले की मग गोलंदाजी करण्यासाठी डावकुऱ्या हाताचे गोलंदाज येत नाही. त्यापैकी मात्र संदीप बाप्पागिरी नाही. अनेक वर्ष मी या खेळाडूला पाहिलेला आहे. ज्यावर डावकुऱ्या हाताचा फलंदाज समोर दिसला सातत्याने चेंडू मागून घेतात आणि आपल्या संघासाठी खरं तर कामगिरी करतात. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही विशाल निकोटला पाहिलं. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना मात्र याही मैदानावरती त्यांनी उभं करताना तुम्हाला पाहायला मिळालं आहे. तर संदीप बाप्पागिरी यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं सुशांत गायकवाडचा ब्लास्ट. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. 6 धावा. मेहनत से ऊंचे सपनों का सम्राट बन जाना इतना आसान नाही सुशांत गायकवाड हो जाना. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे. 59 धावा धावपलकावरती. गती कमी होती आधी. यादीच्या चेंडूवरती भन्नाट वेग होता. इथे मात्र आपण पाहतो गती कमी केली. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावीबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 60 धावा आहेत. तर शेवटचे 13 चेंडू आणि 16 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 16 धावा. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नहीं होता. या महाराष्ट्राच्या मातेला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचा संघर्ष दिलाय. यावेळेस गती परिवर्तन. चेंडू विजय अल्लाटचा फर्निचर तोडून जाईल. संदीप बाप्पागिरे संघासाठी एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देते. डावाला दुसरा खिंडार. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर अमोल शेठ उगले साहेब आणि मयूर शेठ गोरे साहेब यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर हा संघ 2 गडी बाद 60 धावा आहेत. तर 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करते इथे रंगलेला आहे. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल. आणि माणूस म्हणून असं बना का माणूस की सुद्धा नता बस्तक होईल. तुम्हाला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं. जिथे लढाई अस्तित्वांची आहे तिथे तुमचं सत्तज्ञान ब्रह्म ज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. आम्ही सातत्याने सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही. तर त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम असावा लागतो. आणि स्वतःच्या छाताडामध्ये दम असेल तो शिकारी करणार देखील जातीवंत लागतो. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मैदानावरती घोंगवलं. संघाचा आयकॉन बारामती तालुक्यातील अष्टविनायकाचं एक प्रमुख स्थान असलेला मोरगावचा सुपरस्टार विराज स्पोर्ट्स ऑफिसचा ब्रँड अँबॅसिडर अक्षय तावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर 12 चेंडू आणि 16 धावा. तर दुसऱ्या बाजूले 15 चेंडूमध्ये 42 धावांची विस्फोटक फलंदाजी सुशांत गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता सुरेख फटका. वाईड कव्हरला फटका. किरण शिंदे आणि राहुल शेलार मधली दरी भेदली. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 64 धावा धावपलकावरती आपण इथे पाहतोय. 11 चेंडू आणि 12 धावींची गरज. सामना मैदानावरती आपण पाहतो सिंगल हेडेड करून टाकलेला आहे. यावेळेचा चेंडू होता लॉंग ऑफ. उभा तिथे किरण शिंदेने टिपलाय सुंदर झेल. अर्धशतकाच्या नजीक येऊन सुशांत गायकवाडचा खेळ थांबतोय. डावाला पडते 3ऱ्या क्रमांकाचा खिंडार.
थँक्यू. 17 चेंडूमध्ये 46 धावा. सुशांत गायकवाड एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. काही लढलाय मैदानावरती. महाराजा प्रतिष्ठान अन्नपूर, आदरणीय पप्पू शेठ पवार, विनंती असेल आपण येऊन थांबा इथे. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. 64 धावा धावपलकावरती आहे. समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. तन्वी बॅटर मैदानावरती आपण अमोल अल्हाट यांना इथं मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. क्रिकेटमध्ये खरं तर परिस्थिती बदलते. ती परिस्थिती कित्येक वेळा बदलताना आम्ही पाहिलेलं, परंतु दाखवावं लागतं तुम्हाला तो संयम. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संयमाशिवाय गोष्ट सहजी मिळत नाही. आणि मिळालेली सहजासहजी गोष्ट लवकर टिकतही नाही. त्यामुळे पेशन्स तुम्हाला दाखवावं लागतील. इथे न्यू बॅटर मैदानावरती आले. रणजित फराटेने सुशांत गायकवाडचा झंझावात थांबवला, परंतु त्याआधी सुशांत गायकवाडने सामन्यातली हवा काढून टाकणारी बॅटिंग केलेली आहे. 10 चेंडू 12 धाव्यांची गरज. अमोल अल्हाट आपल्याला इथं स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर होता, खांडून काढावं लागलाय. वडगाव गावचे सरपंच जयसिंह भाऊ धोत्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये धोत्रे साहेब आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती असेल व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आले. एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती 65 आहे. तर शेवटचे 9 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. अक्षय तावरे संघाचा आयकॉन, आणि इथे मात्र उरलेला धावा त्याला पार करावं लागणार आहे, कारण जबाबदारीने क्रिकेट इथे मैदानावरती खेळावं लागेल. आणि अनेक वर्षे जबाबदारी या मोरगावच्या सुपरस्टाराने अप्रतिमरित्या निभावलेली आहे. 9 चेंडू 11. रणजित फराटे यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर सरक कुणाल खोंडच्या हातामध्ये. संघाचा आयकॉन कोसळलाय. 4था धक्का. रणजित फराटे पुन्हा एकदा गेम मध्ये घेऊन येतो. संतोष नागवडे 11 मांडवगण टीमला 4था धक्का. हेलिकॉप्टर नक्कीच होता, परंतु जिथे चेंडू लागणं गरजेचं होतं तिथे मला वाटतं अजिबात लागला नाही. अक्षय तावरेच्या खाली चेंडू लागला, तिथे कुणाल खोंड उभा होता आणि पाबळगावच्या सुपरस्टारने एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. 4 गडी बाद 65 धावा. तर समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती, सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंडा मिरवणारा आखाडा. रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 सामना मैदानावरती रंगलेला आहे. पासष्ट धावा धावपलकावरती आपण पाहतो. इथे मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 11. महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर, आदरणीय पप्पू शेठ पवार चला टॉससाठी येऊन थांबा इथे. यातला विजेता मात्र तुमच्याबरोबर मॅच खेळेल, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. इथे सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबलेला आहे. खरं तर क्रिकेटमध्ये परिस्थिती अनेक वेळा बदलतं. तुम्ही पाहिले आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी अनेक वेळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. आणि हे क्रिकेट आहे, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणून क्रिकेटकडे का पाहिले जातं. पुन्हा एकदा आपण पाहतो युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. अग्नीचा ज्वलंत थरार मैदानावरती पेटलाय. संतोष डागवडे 11 मंडवगण फराटा आणि दुसऱ्या बाजूला देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर. शिरूर तालुक्यातले केशवजी फ्रेंचायझी विरुद्ध पनवेल तालुक्यातले केशवजी फ्रेंचायझी युद्ध रंगलंय. शिरूर तालुक्याच्या ऐतिहासिक रंगमंचावरती जिथे रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीचं पर्व क्रमांक 3 आपण मैदानावरती कव्हर करतोय. सुनील ढोकले अशा परिस्थितीचा कुशल कारागीर आहे आणि अशी परिस्थिती अजिबात नवीन नाही, परंतु रणजित फराटेने या षटकाद्वारे पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला. फुल टॉस चेंडू पाठीमागे किरण शिंदे पळतोय आणि गुड रनिंग कॅच टिपलाय त्यानं. अफलातून जाईल किरण शिंदेचा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग बदललेत या सामन्याने. सुनील ढोकले बाद. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. वक्त ने मेरा थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. रणजित फराटे पुन्हा एकदा आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. इक्वेशन बदलतंय. शेवटचे 7 चेंडू 11 धाब्यांची गरज. विकेट हॅट्रिकचा चेंडू रणजित शंकरराव फराटे मैदानाच्या आतमध्ये टाकेल.
शशी वंजारे यांचं देखील आपण पाहतो रॉयल ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत करूयात आपण. काय सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला. 7 चेंडू आणि आपण पाहतो 11 धाब्यांची गरज. इथे मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण चेंडू इथे मैदानावरती रणजित फराटे टाकणार आहे. भूषण यावेळेचा चेंडू डीप लॉग अपला कुणाल खोंडच्या डोक्यावरनं चेंडू हवाई मार्गाने निघालाय. नुसता निघाला नाही तर त्यावरती मोहर आहे षटकाराची. टायमर संपलेला आहे. बॉल बॉय चेंडू फेका. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. संतोष नागवडे 11 टीम. जो 25 मिनिटं टायमर होता खरं तर निर्धारित वेळेमध्ये 5 षटक संपूर्ण तिथे 29 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे एक खेळाडू योगेश भैया फराटे विनंती असेल 30 सेकंडच्या आतमध्ये घ्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार. बॉल बॉय विनंती असेल चेंडू फेका. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराबरोबरच समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय आणि धावफलकावरती आपण जर नजर टाकल्या पाहत समीकरण इथे शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे. आदरणीय पप्पू शेठ पवार विनंती असेल आपण येऊन थांबूया तिथे. सरपंच साहेब चला. सहा चेंडू आणि आपण पाहतो 5 धाब्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मनोज चौधरी शेवटचं मॅच बॉल आलेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आपण पाहतो 5 धाब्यांची गरज. कित्येक वेळा आपण पाहतो मनोज चौधरी असे सामने फिरवलेले आहे. आज देखील आपण पाहतो ती त्याला करामत करायची. समोर आपण अमोल अल्लाट यांना इथं पाहतो. 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. पहिला चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये जमिनीत समांतर माती कापतं. तिथे आपण पाहतो रणजित फराटे चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मात्र 2 धावा मैदानावरती आहे. 5 चेंडू रणजित फराटेने सुरेख टाकले होते. भूषण क्षीरसागर आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सर्व. डीप लॉग अपला जो षटकार आला त्या षटकाराने होताच नव्हतं होऊन गेलं. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो 2 धावा आहे. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटते त्या पद्धतीने आता खेळपट्टीच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक जबर सुरुवात केली योगेश भैया फराटे या संघाच्या नेत्यानं. कारण धावा वाचवायच्या तर आपण पाहतो इथे 3 आणि अजून 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. यावेळेचा चेंडू अमोल अल्लाट सामना फिनिश करतोय. इथे आपण पाहतोय अमोल शेठ उगला आणि मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर या संघाने विजय नोंदवलेला आहे. चेंडू फेका इकडे प्रेक्षक. आणि आपण पाहतो खरं तर MS धोनी